आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी 2 साहित्यापासून चीजी ज्यूसी असे चीज बॉल बनवून दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये भरपूर असं आपण चीज वापरलेला आहे आणि लहान मुलांसाठी तो खूपच आवडीचा हा स्नॅक्स आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। इकडे बघू शकता पूर्णपणे चीजनी मेल्ट झालेला हा नाश्ता तयार केलेला आहे। तर तुम्ही याला नक्की एकदा ट्राय करा, घरच्या घरी बनवू शकता तुम्ही अगदी कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती। आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे मी 2 बटाटे किसून घेतले आहेत, मॅश करून घेतलेत, थोडेसे शिजून घेतलेत नरम सॉफ्ट असे बघू शकता, खूप छान नरम सॉफ्ट शिजून घेतलेत। आता आपण याच्यामध्ये फक्त थोडेसे मसाले टाकायचे। त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, थोडासा चाट मसाला टाकला आहे। चाट मसाला ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही। आणि त्यानंतर आपण थोडीशी चिमूटभर अशी काळी मिरी टाकायची आहे। काळी मिरी खूप गरजेची आहे, काळी मिरी नक्की टाका। तर थोडीशी मी इथं काळी मिरी टाकली, थोडीशी किंचित चिमूटभर हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, हे बघू शकता। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर। बस याच्या व्यतिरिक्त ह्या चीज बॉलमध्ये काहीच अशी वेगळं साहित्य वापरायची गरज लागत नाही आहे। फक्त हेच आपले थोडेसे नॉर्मल थोडेसे मसाले टाकायचे। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे हे चीज क्यूब, ह्याच्याशिवाय तर हे चीज बॉल तयारच होऊ शकत नाही। तर एक क्यूब मी पूर्ण असा किसून घेते, जितका चांगला चीज तुम्ही ते वापर तितका चांगला आहे। तर पूर्ण हा मी मॅश करून मध्ये किसून घेतलेला आहे बटाट्यासोबत, हे बघू शकता। म्हणजे पूर्णपणे बटाट्याला याची कोटिंग होईल आतल्या आत। आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा इकडे चीज क्यूब वापरलेले आहेत, वाटीमध्ये कट करून घेतलेले आहेत, हे बघू शकता। इकडे बघा असे चीज क्यूबचे थोडेसे तुकडे केलेले आहेत जाडसर। मग 2 क्यूब घ्यायचे वेगळे आणि 1 क्यूब जे आहेत ना ते आपण किसून घ्यायची बटाट्यासोबत। तर ह्याच्यामुळं चांगला असं चीजी नाश्ता तयार होतो। आता आपण काय करायचं, एका वाटीमध्ये 2 किंवा 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले, कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊ शकता। आणि त्यानंतर इथं थोडं पाणी टाकून आपण हे कॉर्नफ्लॉवरचा एक घोळ तयार करायचा। हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, हे बघू शकता। हे असा घोळ तयार करायचा छानपैकी। आणि त्यानंतर 2-3 ब्रेडचा असा चुरा बनवून घ्यायचा मिक्सरमध्ये, छोटे तुकडे करायचे ब्रेडचे आणि असा एक चुरा बनवून घ्यायचा ब्रेडचा, याला आपण ब्रेड क्रम्बसुद्धा बोलतो। तर हे असं तयार करून घ्यायचं, अगोदरच तयार करून घेतलं म्हणजे झटकीपट होऊन जातो। आता आपण काय करायचं, हे चीज आपण याच्यामध्ये किसून घेतली बटाट्यासोबत। तर सर्व मसाल्यामध्ये जे पण आपण वापरलेत हळद मीठ वगैरे, त्याच्यामध्ये हे सगळी चीज ना ही मिक्स करून घ्यायची, जेणेकरून काय होईल पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल आणि चांगला चीजी स्वाद लागतो। हे बघू शकता। याला थोडा वेळ ठेवायचं म्हणजे सेट होऊन जातो चीज आतमध्ये। आता थोडा वेळ झाला की मस्त हा डो तयार झाला बघू शकता। आता काय करायचं, थोडंसं ओला हात घ्यायचा, हलक्या हात पाणी लावायचं आणि याचे छोटे बाउल बनवायचे, म्हणजे तुम्हाला आवडतील तेवढी अशी साईज याची बनवा। हे बघू शकता मी छोटेच करत आहे। ही अशी एक छोटीशी लाटी तयार करायची गोल आकाराची, हे बघू शकता। पूर्ण चीज याच्यामध्ये दिसून येतोय। आणि एक जे क्यूब आहेत ना कट केलेले आहे ते याच्यामध्ये असं सेट करायचं, हलक्या हाताने असं चारी बाजूनी जरा असं याला कवर करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं। सहजपणे होऊन जातं, काहीही टेन्शन नाही आहे। हे बघू शकता सहजपणे हे पॅक होऊन जातं। आणि याला मग लगेचच असं गोल करत राहायचं, म्हणजे एक बाऊल याचा तयार करायचा। हे बघा चीज बॉल आपण यालाच बोलतो। ते हे असं गोल याचा एक बॉल तयार करायचा, छोटेसे मस्तपैकी। आतमध्ये चीजचा क्यूब ठेवला आणि पूर्णपणे चीजचे हे बटाटा आपलं मिश्रण आहे। पूर्णपणे हा चीजी नाश्ता आपला तयार होणार आहे। सगळे मी करून घेते एका साईडला, हे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। छोटेसे असं लाटी घ्यायची, थोडीशी कोथिंबीरची काडी येते। काय होतं कोथिंबीर निसता वेळेस ना अशा काड्या राहून जातात ना, त्यामुळे ते निघल्या जातात। आता काय करायचं आहे बघा, असं सेट करून घ्यायचं, हातावर छोटीशी लाटी करायची पुरीसारखं आणि याच्यामध्ये 1 क्यूब कट केलेला चीजचा टाकू शकता। हवं तर तुम्ही 2 सुद्धा इथं ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला जितकं चीज आवडतं खायला तितकं तुम्ही इथं, मग 2च्या वेळी जास्त टाकू नका, 1 किंवा 1.5 असंच टाकायचं। म्हणजे मी 1च टाकून घेतलेला आहे, कारण ऑलरेडी आपण बटाट्यासोबत चीजसुद्धा मिक्स केलेला आहे किसून, त्यामुळं काही जास्त क्यूब टाकायचे नाहीत पॅक करता वेळेस। तर हे असं पॅक करून घ्यायचं आणि लगेचच याला असं गोलाकार करून अशी छानपैकी याची बाउल तयार करायची। बघू शकता सुंदर अशी याची बॉल तयार झालेले आहेत, चीज बॉल असे हे आपले तयार झालेले आहेत। बस याच्या व्यतिरिक्त ह्याला काहीच अशी साहित्य लागत नाही, तसं पॅक होऊन जातं मस्तपैकी। आता आपण काय करायचं, जरा साईडला ठेवून घ्यायचं आणि हे जे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलं ना ह्याला थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नाही तर काय होतं कॉर्नफ्लॉवर अगदी खाली तळाला चिटकलं जातं।
आता हे सगळे बाउल आहेत ना, म्हणजे आपण 2-3 याच्यामध्ये पहिलं सुरुवातीला टाकून घेऊ आणि लगेचच ओले असताना हे ब्रेड क्रम्बमध्ये आपण पूर्णपणे याची कोटिंग करून घ्यायची. काय होतं, ओलं असतानाच याच्यामध्ये आपण डिप करून घ्यायचं आहे. असा जो ब्रेडचा चुरा आहे ना त्याच्यामध्ये पॅक होऊन जातो ओल्या पाण्यामुळं. हे बघू शकता, हे असं पॅक करायचं, जितका निसटतो तितका निसटून द्यायचा. हे उरलेलं अजून मी 2-3 ॲड केले त्याच्यामध्ये आणि बाकीचे मी नंतर करते. आता आपण हे गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया. इकडे मी गरम तेल तापत ठेवलं होतं आणि गॅस ठेवलेला आहे मी स्लो. आता याच्यामध्ये एक एक टाकून घेते, जितके बसेल तितके. आता हा जो पण चुरा सुटला गेला आहे ब्रेड क्रम्बचा, तो लगेचच तळाला बसतो, काहीही टेन्शन नाही आहे तेल खराब व्हायचं. तुम्ही बघू शकता अगदी 1 सेकंडमध्येच हा ब्रेड क्रम्बचा चुरा जो आहे ना, एक्स्ट्रा जो असतो ना कोटिंगचा, तो सगळा निघून जातो आणि जितका गरज आहे तितका पॅक राहतो आपल्या चीज बॉलवर. हे बघू शकता पूर्णपणे ब्रेड क्रम्बचा चुरा. आता तुम्हाला वाटलं असं मी काढला असेल, काढू शकत नाही आपण. ब्रेड क्रम्बचा चुरा तुम्हालाच माहिती आहे, तो काही चमच्यामध्ये निघू शकत नाही, तो अगदी तळाला बसून जातो. आणि हे असे ब्रेड क्रम्बचे चुरा जितका लागेल तितका हा आपला चीज बॉलला पॅक झालेला आहे. आणि वाटतोय का बघू शकता तुम्ही, त्याच्यावर आपण ब्रेड क्रम्बचा जो चुरा तरंगत होता तो सगळा. तर हे असं आता फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान सुंदर क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करायचं. गोल्डन रेड ब्राऊन रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. काय होतं ना, जितका वेळ तुम्ही याला मंद आचेवर फ्राय करता ना, तितका वेळ आतमध्ये जो आपण चीज क्यूब वापरला ना तो मेल्ट होत जातो. आणि लगेचच घाई केली तर मग काय होतं, चीजचा जो क्यूब आहे ना तो तसाच राहून जाईल, अख्खाच राहून जाईल, तो मेल्ट काही होणार नाही. त्यामुळे थोडा वेळ त्याला असं फ्राय करून घ्यायचं मंद आचेवर. आणि हे बघू शकता मी आता एक तयार केलेला काढून दाखवते आणि पूर्णपणे तयार झालेत आपले. तर किती सुंदर असा आपला हा चीज बॉल तयार झाला आहे. ब्रेड क्रम्बचा चुरा इतका छान वाटतोय, असं क्रिस्पी वाटतोय, तर सुंदर असे झालेत. आता हे बाकीचे सुद्धा मी टाकून घेते आणि हे चुरासुद्धा हा तळाला आता बसून जाईल. टाकता वेळेस आपल्याला वाटत नसेल तेल पूर्ण खराब झाले, तसं काही होत नाही आहे, लगेचच ते पॅक होऊन जातो. आता आपण याला पण जरा फ्राय करून घेऊया सेम प्रोसेसवर. बघू शकता यालासुद्धा असं स्लो, तुम्ही बघू शकता मी गॅस खूप स्लो ठेवला आहे, फास्ट गॅस ठेवायचाच नाही अजिबात. स्लो गॅसवर खूप छान असे हे फ्राय होऊन जातात. आता आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा इतके सारे मी प्लेटमध्ये काढून घेतले, 2-3 अजून कढाईमध्ये आहेत. तर जे पण झाले ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे असे चीजी ज्युसी असे हे चीज बॉल आपले तयार झाले आहेत घरच्या घरी. खूप कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये आपण हे तयार केलं. ज्युसी आणि मेल्ट चीज झालेला हा चीज बॉल आहे. प्रत्येक बाईट्समध्ये प्रत्येक घासामध्ये तुम्हाला चीजचा फ्लेवर लागेल, कारण की आपण बटाट्यासोबत पूर्णपणे चीजला आपण मिक्स करून घेतलेलं आहे किसून, त्यामुळे बटाट्याचा फ्लेवर चीजसोबत लागणार आहे. त्यानंतर आपण जी क्यूब वापरली त्याचा एक व्यवस्थित असा बघा, हे बघू शकता जो आपण क्यूब वापरला आहे ना तो बघा कसा मॅश पूर्ण मेल्ट झालेला आहे. हे बघा इतका ज्युसी आणि असा चीजी हा चीज बॉल तयार झालेला आहे. नक्की एकदा ट्राय करा, तोंडाला पाणी सुटते. भरपूर असं चीज आपण वापरलं, एकाच बाउलमध्ये इतका सारा चीज आपल्याला बघा खायला भेटतोय आणि वरून एक्स्ट्रा चीज पण आहे बटाट्यासोबत. तर खूप सारा असं चीजी नाश्ता आहे हा, नक्की ट्राय करा. मला तो इतका भारी वाटला खाता क्षणी. प्रत्येक बाईट्समध्ये जितका मेल्ट होतोय खाता टाईम पूर्णपणे चीजी हा लागतोय. तर खूपच मस्त नाश्ता तयार झाला. एकदा ट्राय करा अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा सांगते, तेलामध्ये छानपणे याला फ्राय होऊन द्या, जेणेकरून काय होईल पूर्ण चीज क्यूब जे आपण ॲड करतो ना ते मेल्ट होऊन जाईल, नाहीतर अख्खी राहून जाईल तशीच. हे बघा मस्त झाला आहे चीजी नाश्ता हा, बघू शकता तुम्ही, मस्त वाटतो खाता वेळेस. तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर आजचा हा चीजी नाश्ता चीज बॉलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर हे ट्राय करा एकदा नक्की. आणि असे हे चीज बॉल घरच्या घर आपण बनवू शकतो, काहीही बाहेरून आणायची गरज नाही आहे. खूप कमी वेळात कमी साहित्यामध्ये हा चीज बॉल तयार होऊ शकतो घरच्या घरी. लहान मुलालासुद्धा तुम्ही हे टिफिनला देऊ शकता. 2-4 दिले तरी भरपूर आहे, तितका हेल्दी नाश्ता आहे, कारण आपण याच्यामध्ये चीज टाकलेला आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.